प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. संत स्टीफन ह्याच्याविषयी थोडीशी माहिती कालच आपण ऐकलेली आहे. आज आपण संत स्टीफनचा मृत्यू कसा झाला त्याच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत. की संत स्टीफन पवित्र आत्म्याने आणि सामर्थ्याने यहुदी लोकांशी बोलला. ताठ मानेचे म्हणून त्यांनी त्यांची निर्भत्सना केली आणि त्यामुळे चवताळून गेलेले यहुदी त्याला नगराबाहेर काढतात. त्या ठिकाणी त्याला दगडमार करतात आणि त्याला ठार करतात. वरवर ही जी घटना आहे ती कदाचित तेवढीशी आपल्याला स्पर्शून जाणार नाही, परंतु यहुदी समाजामध्ये दगडमार कशासाठी केला जायचा त्याची 3 अशी कारणं सांगितली जातात. एक खून, दुसरा व्यभिचार आणि तिसरी ईश्वर निंदा. की एखाद्या व्यक्तीने जर कोणाचा खून केला असेल तर त्याला दगडमार करून ठार करायचं. एखादी स्त्री व्यभिचार करत असताना, पुरुष व्यभिचार करत असताना पकडला गेला तर त्याला दगडमार करून ठार करायचं. आणि ईश्वर निंदा जर सिद्ध झाली तर त्याला दगडमार करून ठार करायचं. आणि यहुदी लोकांना वाटलं की स्टीफन हा ईश्वर निंदा करत आहे, धर्मद्रोही आहे, देवाविरुद्ध बोलत आहे, आपल्या एवढ्या धार्मिक रूढी परंपरांच्या विरुद्ध बोलत आहे, आणि म्हणून त्यांनी त्याला दगडमार केला. दुसरी महत्वाची गोष्ट, स्टीफनचा त्याला काय प्रतिसाद होता. 3 प्रतिसाद आपल्याला तिकडे दिसत आहे. पहिला महत्वाचा प्रतिसाद म्हणजे त्याला घडलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन. त्याने स्वर्गाकडे दृष्टी लावली तेव्हा स्वर्ग उघडलेला आणि येशू पित्याच्या उजवीकडे बसलेला त्याला दिसला. सहज विचार करा की जीवनातला शेवटचा क्षण, सगळे लोक दगडमार करत आहेत तरी ह्या माणसाचं लक्ष लागलेलं आहे स्वर्गाकडे, आणि त्या स्वर्गातून त्याला दर्शन घडत आहे परमेश्वराचं. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाती सांभाळी, तशा प्रकारची ती अवस्था. त्याची एवढी टाळी ब्रह्मानंदी लागलेली की आपल्या अंगावरती दगडाचा ढीग रचला जात आहे, डोक्याला मार बसत आहे, चेहऱ्यावरती देखील दगड पडत आहेत, त्याच्यात कितीतरी वेदना आहेत, रक्तबंबाळ आपण होत आहोत, आपल्याला ठेचून काढलं जात आहे, तरी त्याला काहीच वाटत नव्हतं. 3 युवक जसे भट्टीत टाकलेले तरी देखील देवाची स्तुती करत होते. अगदी त्याप्रमाणे स्टीफन मरणाच्या वेळेला पूर्णपणे परमेश्वराशी एकरूप झालेला. म्हणून ह्या जगातील शरीराच्या वेदना त्याला वाटत नव्हत्या, आत्म्याचा आनंद तो अनुभवत होता. दुसरी गोष्ट, त्याने लोकांसाठी प्रार्थना केली की हे प्रभू, हे पाप त्यांच्या ठाई तू मोजू नकोस. क्रुसावरती असताना ख्रिस्ताने देखील तसंच सांगितलं, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. तशाच प्रकारचं वक्तव्य येशूच्या ह्या लाडक्या शिष्याच्या मुखामध्ये होतं, कारण हृदयात काळजात ख्रिस्त कोरला गेलेला होता. आणि मग तिसरं महत्वाचं कृत्य त्याच्या हातून घडतं, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. हे प्रभूचे शब्द थोड्याफार फरकाने स्टीफनच्या देखील मुखामध्ये आपल्याला आढळतात. असे बोलून तो झोपी गेला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे स्टीफनची जी मृत्यूची घटना आहे ती फक्त थोडा वेळासाठी. इकडे त्याने डोळे बंद केले, तिकडे त्याचे डोळे उघडले. झोपी गेलेला माणूस जागा होण्यासाठीच झोपी जातो. मरणारा माणूस ख्रिस्ताठाई चिरनिद्रा घेत असतो, परंतु पलीकडे त्याचे नेत्र स्वर्गामध्ये परमेश्वराचं गौरव न्याहाळत असतात. अशा प्रकारचा तो मृत्यू. आणि प्रभू येशू ख्रिस्त आज शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या
पूर्वजांनी मांडा खाल्ला तरी सुद्धा ते मेले, परंतु ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल. आपण केवढे भाग्यवान. आपल्या काळामध्ये आपल्याला ही भाकर सहज मिळत आहे. आपल्याला स्वर्गाचं अभिवचन देणारी ही जिवंत भाकर आपण सेवन करत असतो. हृदयात आहे का ती अनंताची आशा, त्या नवजीवनाची आशा सदैव आपल्या जीवनात एखाद्या मंद अशा ज्योतीप्रमाणे तेवत राहावी, अशी कृपा जगाचा प्रकाश असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.